हर हर महादेव. मित्रांनो, जेव्हा आपण शिव हा शब्द उच्चारतो तेव्हा डोळ्यासमोर येतात ते म्हणजे देवादिदेव महादेव. गळ्यात नाग आणि जटांमध्ये गंगा धारण करणारे एक शांत आणि भव्य चेहरा. पण शिव म्हणजे नक्की कोण? ते केवळ एक देव आहेत की त्याहून अधिक काहीतरी? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महादेवाच्या त्या विराट रूपाबद्दल, ज्याला समजून घेणे म्हणजे स्वतःला समजून घेण्यासारखे आहे. चला या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. भारतीय संस्कृतीत शिवाला परम सत्य मानले जाते. शिव या शब्दाचा अर्थच मुळी आहे कल्याणकारी. ते अनादी आहेत, म्हणजेच ज्यांचा कधीही जन्म झाला नाही, नाही अंत झाला. ते निराकार रूपात शिवलिंग आहेत, तर साकार रूपात महादेव. ते केवळ संहारक नाहीत, तर अशा विनाशाचे प्रतीक आहे ज्यातून नवीन सृष्टीचा जन्म होतो. म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हटले जाते, जे खूप लोक प्रसन्न होतात, पण सृष्टीचा समतोल राखण्यासाठी कठोरही होऊ शकतात. शिवाला हजारो नावांनी ओळखले जाते. काही महत्वाची नावे आपण बघणार आहोत. नीलकंठ, जगाला वाचवण्यासाठी विष पिऊन ते कंठात रोखून धरणारे, हे आपल्याला संयम आणि त्याग शिकवते. नटराज, सृष्टीच्या नृत्याचे अधिष्ठाता, ज्यांच्या तालावर हे संपूर्ण विश्व चालते. आदियोगी, ज्यांनी मानवाला योगाचे पहिले ज्ञान दिले. मृत्युंजय, ज्यांनी मृत्यूवरही विजय मिळवला. शिवाचे जीवन आपल्याला काय शिकवते? पहिली गोष्ट म्हणजे वैराग्य. त्यांच्यासाठी स्मशान आणि महाल यात कोणताही फरक नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या अहंकाराचा त्याग करणे. जेव्हा आपण शिवाला समजून घेतो तेव्हा आपल्याला समजते की खरी शक्ती ही बाहेरच्या वस्तूंमध्ये नसून ती आपल्या भीतर आहे. आपल्या मनातील वाईट विचारांचा संहार करून नवीन विचारांचा जन्म देणे, हेच खरे शिवतत्व. तर मित्रांनो, शिव हे केवळ पूजेचे दैवत नसून ते जीवन जगण्याचे एक तत्वज्ञान आहे. तुम्हाला महादेवाच्या कोणत्या रूपाने सर्वात जास्त प्रेरणा दिली? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर हर हर महादेव लिहून नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत राहा, योग्य राहा आणि शिवतत्व ओळखा. ओम नमः शिवाय.